चला तर मग आज आपल्याला बनवायचा आहे मस्त असा खमण ढोकळा आणि त्यासाठी घेणार सर्वात प्रथम आपण पाणी। मी एका कपाचा वापर केलेला आहे जे मी केक साठी वापरते, तर त्याच्यातून आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत। तुम्ही कुठल्याही वाटीचा वापर करू शकता। याच्यामध्ये 1 कप घ्यायचे पाणी। याच्यामध्ये आपल्याला टाकायचे सायट्रिक ऍसिड। हा सर्वात महत्त्वाचा असा इन्ग्रेडियंट आहे की ज्याच्यामुळे आपला ढोकळा मस्त होणार आहे। आणि याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून असं सायट्रिक ऍसिड जे आपल्याला पाण्यामध्येच टाकायचं आहे। तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करू शकता जे आपण कांदा पोह्याला वापरतो। तर 1 टीस्पून आपण घेतलेला आहे सायट्रिक ऍसिड। त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साखर 1 ते 1.5 चमचा। मी अजून अर्धा चमचा साखर, म्हणजे आधी मी 1 चमचा टाकली आणि आता अर्धा चमचा, 1.5 चमचा आपण एकूण साखर टाकलेली आहे। याच्यामध्ये टाकायचं आहे 1 टेबलस्पून एवढं आपल्याला मीठ। नंतर 1 टेबलस्पून आपल्याला टाकायचं याच्यामध्ये तेल, जे आपण घरी भाजीला वापरतो तेच तेल आहे, जे मी 1 TSP याच्यामध्ये मोजून घेतले आणि ते याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहेत पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि साखर विरघळेपर्यंत हे पाणी आपल्याला ढवळत राहायचं। साखर विरघळल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। अशा प्रकारचा जो ढोकळा आहे तो तुम्हाला फार रेअर बघायला मिळेल, कारण मार्केट स्टाईल आणि मार्केटमध्ये अशा पद्धतीनेच ढोकळा बनवला जातो, त्यामुळे त्यांचा ढोकळा अतिशय स्पॉन्जी टेस्टी बनतो। नाहीतर बेसनचा ढोकळा जो असतो तो घरी काही व्यवस्थित बनत नाही। आता हे पाण्यामधली साखर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे। याच्यामध्ये टाकणार आहोत आपण बेसन 2 वाटी। जर आपण पाणी 1 वाटी घेतलेलं असेल तर कंपल्सरी आपल्याला 2 वाटी बेसन घ्यायचे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा मस्त होणार आहे। याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायची आपल्याला गरज लागणार नाही। व्यवस्थितपणे चाळून घेऊया आपण बेसन, त्याच्यामुळे ढोकळा अतिशय स्पॉन्जी आणि सुंदर सुरेख बनतो। बेसन चाळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्याच्यामध्ये काही लम्स असतील वगैरे तर ते निघून जातील। बेसन चाळून घेत असताना आपल्याला घ्यायचे मोठी चाळणी, म्हणजे मग बाहेर असं बेसन सांडणार नाही। आता आपलं बेसन झालेलं आहे चाळून व्यवस्थित, आणि आता हे जे बॅटर आहे हे आपण मिक्स करून घेणार आहोत। बॅटर एकाच दिशेने शक्यतो हलवा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। ह्याच्यामध्ये कुठलंही पाणी वगैरे ऍड करायची गरज नाही। जेवढं पाणी आपण टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं ढोकळा आपला तयार होणार आहे। आणि हे व्यवस्थित एकाच दिशेने 5 मिनिटांसाठी आपल्याला सतत हलवून घ्यायचे, म्हणजे एक स्मूथ असं बॅटर तयार होईल। हे बघा अशा तऱ्हेने मी करते त्याला हलवून। आपल्याला जर उत्तम असा ढोकळा बनवायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला काही टिप्स फॉलो करावे लागतील। सर्वात पहिली टिप आपली अशी आहे की आपण जो स्टीमर वापरणार आहोत, म्हणजे ज्याच्यामध्ये ढोकळा आपण वाफवणार आहोत, तो वाला स्टीमर अतिशय उत्तम रीतीने आपला गरम झालेला असला पाहिजे। व्यवस्थित पाणी त्याच्या आतमधलं उकळलं गेलं पाहिजे आणि नंतरच आपल्याला मग हे ढोकळ्याचं बॅटर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पटकन रिॲक्शन होऊन आपला छान असा ढोकळा फुलतो। टिप नंबर 2 अशी आहे की आपलं पाणी आणि बेसन याचा रेशो जो आहे तो 1:2 म्हणजे 1:2 या प्रमाणामध्ये आपल्याला ठेवायचे। म्हणजे जर पाणी आपण 1 वाटी घेतले तर त्याच्यामध्ये बरोबर 2 वाटी बेसन, ज्या वाटीने आपण पाणी घेणार आहोत, ज्या कपाने आपण पाणी घेणार आहोत तेच कप वापरून आपल्याला सेम 2 कप त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन। म्हणजे 1:2 या प्रमाणामध्ये जर केलं तर अजिबात त्याच्यामध्ये पाणी किंवा काही दुसरा पदार्थ त्याच्यामध्ये ऍड करण्याची गरज लागत नाही आणि व्यवस्थित असा ढोकळा अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी बनते, परफेक्ट असं प्रमाण आहे। टिप नंबर 3 ती म्हणजे अशी की याच्यामध्ये आपण जो बेसन घेणार तो कंपल्सरी आपल्याला चाळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये काही थोडेसे खडे किंवा जाडसरपणा असेल तर तो काढून बाहेर निघाला पाहिजे, म्हणून आपल्याला बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचंय। दुसरी गोष्ट, बेसन हे भरड नकोय, आपल्याला बारीक हवंय अगदी, तर ढोकळाही आपला सुंदर होतो, अगदी मार्केट स्टाईल। म्हणजे तुम्ही बनवाल ना तर तुम्ही मला कमेंट करालच की बाबा आमचा ढोकळा खूपच छान बनलेला आहे। पुढची टिप नंबर 4 अशी आहे आपली की याच्यामध्ये आपल्याला सायट्रिक ऍसिडचाच वापर केलेला आहे। मी तुम्हाला पॅकेट दाखवलंय जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं, तर हे आपल्याला वापरायचं आहे। इनो किंवा ह्याच्याने व्यवस्थित ढोकळा बनत नाही, त्यामुळे सायट्रिक ऍसिड हे कंपल्सरी वापरायचंच आहे।
पाचवी टिप अशी की याच्यामध्ये हळदीचा वापर करायचा नाहीये, की बेसनला ऑलरेडी आपला येल्लोविश कलर असतो आणि हळद वापरला आणि प्लस आपण सोडा वापरला तर त्याचं रिॲक्शन होतं आणि मग रेड असे स्पॉट त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, ढोकळा लालसर बनतो. त्याच्यामुळे हळद ज्या ठिकाणी आपण सोडा वापरतो त्या ठिकाणी हळदीचा वापर करायचा नाहीये. पुढची टीप आपली अशी आहे की मी जो ढोकळा बनवला आहे ते राऊंड शेपमध्ये माझी जी थाळी आहे ज्याच्यामध्ये मी बॅटर टाकलेलं आहे राऊंड शेपमध्ये आहे. जो स्टीमरमध्ये माझी जी थाळी येते त्याच्यातच मी ठेवलेला आहे. पण त्या स्टीमरमध्ये खाली एक छोटासा गाडा किंवा डिश काहीतरी ठेवून हे अशा प्रकारचं जे मोल्ड असतं आपल्या केकचं स्क्वेअर टिन जो असतो तो त्याच्यात ठेवला तर तुमचं परफेक्ट असं स्क्वेअर मध्ये ढोकळा तयार होईल जसा मार्केटमध्ये मिळतो. आणि टिप्सला जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही याची गॅरंटी. हे आपलं स्मूथ असं बॅटर झालेलं आहे रेडी. हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळणार आहे. आणि नंतर पुढची प्रोसेस करूया की याला थोडंसं आपल्याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आहे, साईडला ठेवून द्यायचं आहे. तर याला आपण झाकून ठेवूया एक 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया, ते म्हणजे स्टीमर ठेवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी जवळजवळ 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जी डिश येते ढोकळ्यासाठी त्याचा वापर मी करणार आहे. तुम्ही केक टिनचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकता. ही डिश जी आहे याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत, पण सध्या नाही. आपण याच्यामध्ये बॅटर टाकल्यानंतर डिश ठेवायची. त्यामुळे आता ह्याला आपल्याला करायचं आहे ग्रीसिंग, तर ते आपण काढून घेऊया आणि पाणी व्यवस्थित तापून देऊया. तर याला ठेवूया झाकण, म्हणजे स्टीमर व्यवस्थित गरम होईल. आणि एक साईडला आपल्याला ही जी प्लेट आहे ज्याच्यामध्ये ढोकळा लावायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मग याला ग्रीसिंग करून घ्यायचं, व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही. हे झालेलं आहे, हे ठेवूया साईडला. हे करेपर्यंत आपली 10 मिनिटं तर झालेलीच असणार. तर आता आपलं बॅटर जे आहे ते अगदी स्मूथ रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता ढोकळा बनवायचा. अगदी सोपी पद्धत आहे, झटकेपट होणारं आहे. आणि याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपण बेकिंग सोडा. सायट्रिक ॲसिड आणि बेकिंग सोडा याचं मात्र अशा प्रकारे रिॲक्शन होते तुम्हाला आता दिसेलच. याच्यामध्ये आपण 1 TSP एवढं बेकिंग सोडा टाकलेला आहे. अर्धा चमचा मी 2 वेळा टाकलेला आहे. थोडंसं रिॲक्शन होण्यासाठी किंचित असं पाणी टाकायचं, खूप जास्त नाही. आणि मग ते यायचं मिक्स होऊन. मिक्स करत असतानाच तुम्हाला दिसेल बघा कॅमेरामध्ये की त्याची रिॲक्शन एवढी फास्ट होते की खूप छान असा ढोकळा तयार होतो. त्यामुळे अगदी प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी वापरा जेवढ्या मी सांगितलेल्या आहेत, तर तुमचा ढोकळा सुद्धा 101% मस्तच होणार. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि मग नंतर ह्याच्यासाठी खूप काही वेळ घालवायचा नाहीये. अगदी 1 मिनिट याला मिक्स करायला लावून लगेच आपण याला स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे आता प्लेट घेऊया आणि हे सगळं बॅटर त्याच्यावरती घेऊया ओतून. बघा किती स्पॉन्जी दिसतंय ते बॅटर, अगदी हलकं झालेलं आहे. आणि थोडंसं आपण या प्लेटला जे आहे ते थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित असं स्प्रेड होईल. आणि मग लगेच आपलं स्टीमर जे तापलेलं आहे त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवूया. एक 15 डिपेंड आहे की आपला फ्लेम किंवा गॅस किती फास्ट आहे. मला याला शिजवायला जवळजवळ 20 ते 25 मिनिटं लागली, पण अतिशय सुंदर असा अगदी छान असा ढोकळा तयार झालेला आहे. चेक करण्यासाठी सुरीचा वापर करायचा आहे. सुरी जर तुमची कोरडी निघाली तर तुमचा ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे. तर हा ढोकळा सुद्धा व्यवस्थित तयार आहे, पण ढोकळ्यासोबत आपल्याला चटणी मात्र पाहिजे. तर आधी ह्याला घेऊया बाजूला काढून, थोडंसं थंड करत ठेवूया. तोपर्यंत ह्याच्यावरती जे आपल्याला पाणी टाकायचं आहे ते पाणी तयार करूया. तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकली मोहरी मी आणि त्याच्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला थोडंसं हिंग, कढीपत्ता, मिरची लांबट आपल्याला अशी कापून घ्यायची. फोडणी बसली तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर व्हिडिओ आवडत असेल तर. आणि हे थोडंसं शिजवून घेतलं. ह्याच्यामध्ये पाणी टाकले, जवळजवळ कपाने म्हटलं तर 1 ते 1.5 कप पाणी टाकले. ह्याच्यामध्ये 1.5 चमचा टाकायची आपल्याला साखर आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. आणि हे घ्यायचं आपल्याला उकळून झाल्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं. लगेच एवढं गरम आपल्याला त्या ढोकळ्यावरती नाही टाकायचं, थोडं मीडियम असं थंड करून घ्यायचे. तोपर्यंत आपले ढोकळे सुद्धा तिकडे झालेले आहेत थंड. त्याला आपण आता डिमोल्ड करून घेऊया, म्हणजे बाहेर काढूया त्याला. तर मी याच्यावरतीच आता माझं चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावरती काढतेय. इझिली थंड झाल्यानंतर निघतो, अगदी सुरीचाही वापर करण्याची गरज नाही. हे बघा. आणि मग याला घ्यायचं आपल्याला कटिंग करून. त्याला आधी मी सरळ करून घेते, उलटा जो आहे त्याला. ओके, तर हे झालेलं आहे सरळ. आता हा राऊंड असल्यामुळे मला स्क्वेअर शेपमध्ये आपण ढोकळा कापतो. तर मी बाजूच्या कडा ज्या आहेत त्याच्या कापून मधला जो भाग आहे तो
चौकोनी बनवून घेते आणि हा ज्या कडा मी बाजूला काढणार आहे त्या अगदी म्हणजे फुकट जाणार नाहीयेत आपल्या, तर आपण ह्याच्यापासूनच चटणी बनवणार आहे. तर ती चटणी कशी बनवायची ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. परफेक्ट असा ढोकळा कधीही फेल जाणार नाही, अगदी मार्केट स्टाईल, सगळ्यांना आवडेल असा हा ढोकळा तयार होईल. आणि जर आवडली असेल व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हे ढोकळे मी मध्ये जे आहेत ते चौकोनी कापून घेते आणि बाकीचे जे कडा ज्या आहेत बाजूच्या त्याचा मी वापर चटणी बनवण्यासाठी करणार आहे. ते कापून घेतलेले आहेत. बघा मी ढोकळा दाखवते तुम्हाला. हे बघा किती स्पॉन्जी आहे, अगदी बाहेर आतमध्ये सुद्धा तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला एरर दिसतील, लेयर्स दिसतील. सो अशा प्रकारचा ढोकळा तयार होतो. आणि हे जे बाजूचे कडे ते मी घेते साईडला, जे आपल्याला मिक्सरमधून काढायचे, चटणी बनवायची. आता मी चटणी बनवण्यासाठी याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, अगदी दांड्यासहितच घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये टाकायचे तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मीठ चवीपुरतं आणि हे जे ढोकळ्याचे तुकडे आपण काढले होते ते ढोकळ्याचे तुकडे याच्यामध्ये घालायचे. थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे वाटण्यासाठी. तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे चटणी त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि मग मिक्सरमधनं घ्यायची फिरवून की आपली चटणी झाली रेडी. हा जो तडका आपण तयार केला होता तो सुद्धा ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी स्पॉन्जी. हा जो ढोकळा तयार झालेला अजिबात टाळूला किंवा घास असा बसत नाही, त्यामुळे सुंदर असा ढोकळा झाला रेडी. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून.